हरिः ओम सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता सर्वगुरुभ्यो नमः श्री मध्वगुरुभ्यो नमः श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही पळितचे येदोळ कसं चिंतन केल्लें म्हणल्यार कर्मयोगानं परमात्माक पावयत. ज्ञान भक्ती कर्म तिन्ही मोक्ष साधन म्हणून गीतेंतू परमात्मान सांगला. तशी मोक्षाक साधन कसले या विशयांत मस्त जिज्ञासा आस जनाल मध्येंतू ज्ञान की कर्म की कसले म्हणून पुराय दर्शनशास्त्र कळल्यारी तांतू खंयच्यानूय एक रितीरी मोक्ष मेळटा म्हणून म्हणलें. म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಜ್ಞಾನಾನ್ ಮೋಕ್ಷ ಮಿಳ್ತು म्हळ्यार ಕೆಲವು जन कर्मान म्हणटाचे, ಕೆಲವು जन भक्तीन म्हणटाचे. कोणेय अमकी निमती मोक्ष मेळटा म्हणून सांगिल्ल ना. एक दर्शनशास्त्रात कोणू एक शास्त्राक मस्त भिन्नाभिप्राय भिन्नता सकड आस. ಕೆಲವು जनाक ज्ञानाची मोक्ष साधन जाल्यार ಕೆಲವು कडेन कर्माची मोक्ष साधन म्हणटा. आनी ಸ್ವಲ್ಪ जन ज्ञान कर्म ಒಟ್ಟು मेळनो मोक्ष जाता म्हणून म्हळ्यार ज्ञानपूर्वक कर्म केलेले ताजे निमती मोक्ष जाता म्हणून म्हणटाची. तशी अद्वैती जन कर्म संन्यास श्रेष्ठ म्हणून म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ जन कर्माची निष्काम जावन केल्यार मोक्षाक श्रेष्ठ म्हणून म्हणटात. जाल्यार मध्वदर्शन म्हळ्यार द्वैत दर्शन शास्त्र या विशयांतूय आमकां परिष्करण करून सांगता. म्हळ्यार मध्वाचार्य सांगताचे कसले म्हणून म्हळ्यार ज्ञानाची मोक्षाक साधन जाल्यार ते ज्ञान खंयचे अपरोक्ष म्हणून म्हणलेले ज्ञान मेळका जाल्यार कर्म अनिवार्य जाल्ला म्हणून म्हळ्यार कर्म करनाशी ज्ञानय मेळना म्हणून. कोण कर्म संन्यास करता अद्वैत सिद्धांता सांगल्या वरी कर्म संन्यासाची मोक्षा साधन म्हळ्यार जाल्यार मध्व सांगताचे कसं म्हणून म्हळ्यार कोण कर्म त्याग करता कर्म संन्यास करता तांकां ज्ञान मेळना. कोण कर्म सोडला की करचे तांकां ज्ञान कशें मेळचें. कर्म कोरून 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 ते निष्काम कर्म खंयचे सकाम कर्म खंयचे खंयचे कर्म श्रेष्ठ म्हणून कोरून कोळून मागीर ज्ञान येवचें. तशी कर्म मात्र मोक्ष साधनेक पूरक म्हणून सांगल्या जायना. जाल्यार कर्म कर्म निष्काम जावन ताजी सिद्धी कसले म्हणून म्हळ्यार तात्विक ज्ञान आमकां मेळटा, अपरोक्ष ज्ञान मेळटा. मोक्ष केन्नाय अपरोक्ष ज्ञान मेळ्ळे नंतरच मेळचें. तशी आतां कर्माचरण कशें करचें कालचे दिसा आमी पळयलां. कर्म प्रारब्ध कर्म म्हणून आमी म्हणटा जाल्यार संचित प्रारब्ध आगामी तीन नमने कर्म ह्या विशीं पळयलें. जाल्यार आजी आमकां निजावन कर्म कसले कोरका म्हणून म्हळ्यार गोतना. आतां गीताशास्त्र जेवो खंयची एक वेद आगमशास्त्र सद्विचारो सदागम आगमशास्त्र म्हळ्यार हेंची पुराणां असल पुरय चिंतन करतल जनाक मनन करतल जनाक श्रवण करतल जनाक कर्म म्हळ्यार कसले म्हळ्यार एक कर्मस्वरूप कळू पुरो जाल्यार पुराय जनाक कर्मस्वरूप कळतवे. आज पुराय जन काही अध्यात्म चिंतनेंतू असच वे ना न्हय म्हणटना ಕೆಲವು जन आमी केलेले कर्म मस्त जनान सांगचे आसा कसं म्हणून म्हळ्यार कर्म चमक देवो कर्तव्य कर्मची देवो आमगेले व्यारो उद्योग सोण कसले करी म्हणून देव सांगना. मागीर आमगेले एक आलोचन आमकां आमी समर्थन करून घेवचें न्ही. जावन कर्म कसले म्हणून कोणाकय कोळका जाल्यार असले सदागम पुराय वाचुका जाता. ಕೆಲವು जनाक केलेले पुराय कर्म जाता आनी ಕೆಲವು जनाक मनायेल पुराय कर्म म्हणून म्हणटात. आनी ಕೆಲವು जन आमी त्याची पळय कर्तव्य कर्माची श्रेष्ठ परमात्मा कायकवे कैलास म्हणून म्हणिवे म्हणून म्हळ्यार आमगेले पोट भरच्याक
आमगेल कसं की घर अन्य दुसरे कोरक आमगेल चेरडुवांक आम्ही एक कसं की ಸ್ವಲ್ಪ सकडी पुंची म्हणटाचे त्या कोरंद वरच्याक त्या एक कर्म म्हणून आमगेल मनांतू असता त्या कर्म करच्याक आमी देवाक त्याग केल्यारय होडणे म्हण आसता सुरवेक आमगेले पोट भरचें मागीर विठोबाल चिंतन करचें म्हणून म्हळ्यार मस्त जनाल मनांतू आसता केलो जन आमी निष्काम कर्म ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಪ್ರತಿ कर्म ही परमात्मा खातीर अर्पीत करून करचें निष्काम कर्म आनी ಕೆಲವು जन कर्म करचे त्याग करताचे कोणाचे हे नाकाचे नाका कर्म संन्यास श्रेष्ठ म्हणून म्हणला न्हय हे निच्छावन अळसाई तमोज्ञान हें जाल्यार आनी ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ यज्ञ यागादी केल्यार मात्र कर्म म्हूण जाल्यार मध्वशास्त्रांतू मध्वाचार्यान कसं सांगला म्हळ्यार प्रति एकल्यांकय शास्त्र कसल सांगता ते कर्तव्य कर्मच निजावन कर्म तसल कर्म आचरण कर्मयोग जाल्यार मात्र परमात्माला साक्षात्कार जाता कर्मयोग म्हणून घेवचे केदना कर्मा वयरचे कर्मान मेळची फल आस पळय ताजे वयरचे आशी त्याग करतना जेवो सर्वय परमात्मान करयसिलेल आमगेल करीन आमी केलेल मात्र ताणें करयसिलेल तशी आमी केला तशें पुराय भगवद अर्पीत म्हूण सांगून परमात्माक समर्पण करचें ते विहित कर्म ते कर्म म्हणून घेता निष्काम कर्म विहित कर्म म्हळ्यार आमगेले वर्ण आश्रमाक संबंध पाविले कर्म तेच मध्वाचार्यान कुरु भुंक्ष्व च कर्म निजम नियतम म्हळ्यार ताका नियत कर्म म्हणून म्हणटाचे तशी नियत कर्म कोरका त्या नियत कर्माचे कर्म फल त्याग कोरका आनी सर्वई भगवद अर्पण कोरका ते कर्मयोग म्हणून घेता आतां सुलाभ जावन सांगचे जाल्यार एक परिक्षे एकलो विद्यार्थी बसला म्हणले क्या तो लांगोय कोन्न शिकला तागेल नियत कर्म तें कसं न्ही विद्यार्थी म्हळ्यार ताणें लायक करून वाचुका वाजिल ताणें लायक करून वाजिल्लो लायक करून शिकलो पुरे शिकलो परिक्षेकय चमकलो वचून सर्व कर्म केली ताणें तागेले कर्म कसं नियत कर्म ते ताणें केले परिक्षे बरयले पुरे आतां भगवद अर्पीत कोरका कसल्याक म्हणल खातीर हें चिंतन परिक्षे पुरे बरयले हांव शिकला हांव बरयला म्हूण सांगून ताणें पेपर घेवन घरकडेन चमकले रे तो कसो जालो फेल म्हूण जालो न्हय तो 100 मार्क काडच्यो स्टुडंट जाल्यार ताणें परिक्षे बरोवचे आनी पेपर दिना अशें राबले रे हांव केला न्हय कर्म वापस कसले दिवका हांव 100 मार्क काडची तितली बरयला न्हय म्हूण लेखून ताणें पेपर दिना अशें चमकले ताका फल आसता बाय ना न्हय तशी परमात्माक आमी फल कर्मफल दिवचें म्हूण म्हळ्यार परिक्षे बरोवन पेपर आमी दिल्या बरें तशी सर्वय आमी परमात्माक समर्पण कोरका तें समर्पण करनी म्हूण जाल्यार कितले समर्पक कर्मय ताका कसले फल ना कितले समर्पक कर्म केल्यार आमी परमात्मा समर्पण करनी म्हूण म्हळ्यार एक स्टुडंटान फुल्ल एग्जामाक आन्सर बरोवन परिक्षे पेपर दिना नातल्या बरीची तशें जावन केन्नाय बरो काय आनी ते वॅल्युएशन करून दिवकाय तेदन मात्र पास जावची वरीची कर्म समर्पक जावन कोरकाय परमात्माक अर्पण कोरकाय ते कर्मयोग म्हणून घेता आतां फला अपेक्षीत करूनच गीती वाचिल्यार गीतेन तुला कर्मयोग आमकां हें पुराय सांगता फला अपेक्षा केल्ले म्हूण जाल्यार ते एक दोश जाल्ले ते कर्म निर्मल कर्म जेना कलंक कर्म जाता म्हळ्यार केन्ना फलापेक्षा ना की त्या वेळार ते कर्म निष्काम जाले निर्मल जाले कोण फला अपेक्षा करता तसल जनाक मुख्य फल कसं असते कर्माक तें मेळना नशें राबूकय पुरो मोक्ष प्राप्ती मेळूक मस्त काळ जन्म वचकय पुरो इतक म्हूण म्हळ्यार फलापेक्षा केलेली तशी तो मनीस योगी जायना तो कर्मफलाच्या बंधना पडता ते कर्मफला बंधना पोवन तो तत्वळ ताणें जन्म घेवन येवका जाता तशी केन्नाय फलापेक्षा केल्लें म्हूण जाल्यार लोकांतू कितलीकी पंत खंयची किरी तिरी अपक्षात येवच्या पुरो मस्त दुरंत जेवच्या पुरो जाल्यार केन्नाय पळयात नारद भक्ती सुत्रांतू नारद सांगताची खंयचेय एक कर्म
फलाचे अपेक्षा केल्ली म्हणजे आता अणिमादी सिद्धी म्हणस अणिमा महिमा गरिमा हान तुकंचे एक सिद्धी खंयचे एक साधक हक्क जल्ले ते जल्ले म्हणले कुठले ते सिद्धीचे ताका ते सिद्धी कोरका म्हूण म्हणलेले का हंबल आशिल्ले ते सिद्धी म्हाका मेळका म्हूण म्हणलेले का हंबल आशिल्ले ते ताणें परमात्माक अर्पण करणी म्हळ्यार ती सिद्धी ताका मेळिल्ली परमात्मा नियोग करना नशी ताणें प्रापंचिकांतू एक नांव पावची खातीर ताणें ती सिद्धी उपयोग केल्ली म्हणजे जाल्यार मागीर ताका वापस चड सिद्धी करूंक जायना ताजे वयरची सिद्धीक ताका वचच्या जायना केदोळ थंय तो निश्काम जावन आसता तेदळ मात्र ताका सिद्धी तागेली वैरी वतर आसता म्हणून त्या योग सिद्धी जाल्यार तशीच फलापेक्षा आस कसले एक योगांत कसल की एक सिद्धी जाली ते सिद्धी तो ताका नांव मेळच्याक ताका एक सन्मान मेळच्याक किर्ती खातीर दुडवा खातीर सकड ताणें ते उपयोग केल्ले म्हणजे थंय तागेली सिद्धी राबली म्हणूची म्हूण सांगून नारद भक्ती सुत्रांतो नारदय सांगताची तशें जावन केन्नाय फलापेक्षा सोडका म्हूण म्हणलेची एक होड उद्देश जालो वय तशी केन्नाय आतां गीतेंतूय सांगला न्हू परमात्मान कर्मण्येव अधिकार हते मा फलेषु कदाचन फला वयर तुका केन्नाय अधिकार ना म्हूण सांगून तशी मध्व सिद्धांतांतू आमी कर्म सिद्धांत वाचिल्यार आमकां निश्काम कर्म म्हळ्यार कसलें म्हूण कळटा मागीर केलो हंत मध्व दर्शनांत कसो सांगला म्हळ्यार निश्काम कर्म कोरून भगवद अर्पित केले म्हणजे अपरोक्ष ज्ञान सिद्धी जाता तर आता अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार कसलें ब्रह्म साक्षात्कार म्हळ्यार ताजे नंतरय कर्म आवश्यक वे म्हूण म्हळ्यार निजावन देव मेळ्ळो आनी कर्म कोरका म्हणून ना म्हूण म्हळ्यार कितली कितें सांगल्यार मध्वाचार्य तशी सांगनाची मध्वाचार्य सांगता कसो कोतसवे ज्ञानी जालोलय अपरोक्ष ज्ञान मेळ्ळोलय ताण मागीर विहित कर्म करूं का फलापेक्षा ना नशी कर्मत्याग कोर कर्मत्याग म्हळ्यार कर्मफल त्याग करून निष्काम रितीर विहित कर्म करूं का ताणें इतेक म्हळ्यार नंतर मोक्ष मेळटा न्हय अतिशय आनंद मेळका जाल्यार ताणें ज्ञान मेळ्ळी नंतर ताणें विहित कर्मफल त्याग करून करूंक जाता आनी आमी कर्म करूं ना म्हूण लिखून तबशा ना इत्याक म्हूण म्हळ्यार आतां आमकां कामां मेळ्ळी सुरवेक एक काम मेळटा मागीर आमकां प्रोजेक्ट आनी दिता तें इंट्रस्ट दवरून त्या पळय केल्लें म्हूण जाल्यार काम मेळचें अपरोक्ष ज्ञान मेळ्ळें बरें म्हूण लेखल्यार मागीर त्या कामांत आमकां नवे नवे प्रोजेक्ट आनी आमकां दिता म्हूण जाल्यार कंपनींतू ते कोरून चड आमकां प्रमोशन मेळना तशीची एक पण अपरोक्ष ज्ञान मेळ्ळ्यार त्या ज्ञानीन मागीर निरंतर निश्काम कर्म करता राबल्यार ताका देह आसची तितली काळ तेदन ताका मोक्षांतू अतिशय आनंद मेळटा कशी प्रमोशन मेळटा पळय तशी अतिशय आनंद मेळटा तशें जावन ब्रह्मज्ञानीन सहीत विहित कर्म कृष्णार्पण म्हणलेले बुद्धीन ताणें आचरण कोरका म्हूण सांगता अपि श्रुतमुत स्मार्तम आचारम न प्यरित्यजेत अतीत नागत ज्ञानी त्रैलोक्युद्धरणक्षमः म्हणून कृष्णामृत महारणमात मध्वाचार्यान सांगला तशीची यद्यदाचरते श्रेष्ठ ततदेव इतरे जनाः म्हूण सांगून गीतेंतूय परमात्मान सांगला अपरोक्ष ज्ञान मेळ्ळेल्या जनांनी कर्म करची सोडूं ना इत्याक म्हूण म्हळ्यार तांकां पळोवन एक अपरोक्ष ज्ञानी म्हळ्यार तो श्रेष्ठ जालो तांकां श्रेष्ठ जनांक पळोवन इतर जन आचरण करताच पळय एकच वेळ आतां एकलो मोक्ष मेळूं जाल्लें म्हूण सांगून ताणें तागेलें विहित कर्म स्नान संध्या वंदन आनीक दुसरे कपडे सोडले म्हूण जाल्यार ताका अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा ताका मोक्ष मेळ्ळा म्हूण सांगून सामान्य जनांक कांय कळना वैकी तांणी कसं म्हणटाची तांणी कर्णाची मर्यादा देद व्हड सकडी जन म्हूण म्हणटाची आमी कसलें स्नान संध्या वंदन करता म्हूण तशें जावन तांकां पळोवन इतर जन आचरण चुकयताचे म्हूण म्हणलेलें खातीर जाल्यार तांणी आचरण करता रस्ताची मात्र न्ही मोक्षांतू अतिशय आनंद मेळचे खातीर कर्माचरण जाता रस्ता आतां हे ज्ञान कर्म सकड जाल्लें ಕೆಲವು आचार विचारा विशयांतूय चर्चेवचे आसात सत आचार जावकावे सद्विचार जावकावे आचार केल्ले म्हूण जाल्यार श्रेष्ठ की म्हळ्यार आमी सदाचार केल्ले म्हूण जाल्यार सदाचार पालन केल्लें म्हळ्यार श्रेष्ठ की आमकां ज्ञानय जावका विचारय जावका केलो जन सांगताचे कसो म्हळ्यार
सदाचार केल्ले म्हूण जाल्यार ते आचाराची विचार मेळटा. धर्मवेदांनी काणी आमी पळयताची न्हय तो ताका कसले व्हड शिक्षण आनी कसले ना नासलें केवल ताणें तागेले आचरणेनाची ज्ञान पाविलें आमी पळयताची. त्या लागून सांगताची ना ज्ञान चिंतन जवूक जाता केवल आचरणेन ज्ञान मेळना म्हूण. जाल्यार मध्वाचार्य तशें तांणी कसं सांगता म्हळ्यार हे सत आचारय सद विचार चिंतने हे दोन्ही एक पक्षीक दोन्ही पाक असल्या बरी तशी त्या खंयचे एक पाक कुडकी जाल्यार पक्षी सम उबू जतवे ना न्हय तशीची आतां वेदांतू उपनिशदांतू भागवतांतूय जीवात्म एक पक्षी म्हूण सांगला. ताका त्या पक्षीन उब्बून खंय वचुका मुक्ती म्हळ्यार जागेक वचुका तरी उबुका ताणें तेज्या आतां पक्षीनी ह्या रुखार देखून आनी एक रुखार वचुका जाल्यार उबुका एक पाक कट्ट जालें म्हणजे ताका उब्बून वचपाक कितली कश्ट जाता पळय. तशी जीव म्हळ्यार पक्षीक मुक्ती म्हळ्यार जागेक उब्बून वचपाक आचार आनी विचार दोन्ही रेक्के जावका. खंयचे एक रेक्के गेले म्हूण जाल्यार ताका मुक्तीक वच्चा जायना पळय तायले किल जागे वच्चा जायना पळय पक्षीक तशीची आचार सोडल्यार ज्ञान विचार चिंतन सोडल्यार आमकां सद्गती मुक्ती म्हूण म्हळ्यार मेळना म्हूण सांगून ताजे खातीर कर्मणा ज्ञानम आतनोती म्हूण सांगून सांगिल्लें. तशी कसले एक आचार ना नासल्यार विचार कसले जाता. ಪುರಂದರದಾಸ ಅಲ್ಪದೇಶಿ ಜವಚಪುರ ಆಚಾರವಿಲ್ಲದ ನಾಲಿಗೆ ನಿನ್ನ ನೀಚ ಬುದ್ಧಿಯ ಬಿಡು ನಾಲಿಗೆ म्हूण सांगून तशीची ಪುರಂದರದಾಸನೇ सांगोस मनशुद्धी ಇಲ್ಲದ ಬಗೆ ಮಂತ್ರದ ಫಲವೇನು तनुशुद्धी ಇಲ್ಲದ ಬಗೆ ತೀರ್ಥದ ಫಲವೇನು म्हळ्यार विचारू नातील जनक आचार प्रयोजन ना म्हूण आचारू नातील जनक विचारू येना न्हय. ಮಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಪಳೆ तेची तनुशुद्धी ಇಲ್ಲದ ಬಗೆ मनशुद्धी ಇಲ್ಲದ ಬಗೆ म्हणून थंय विचाराविशयी सांगले म्हूण जाल्यार आचाराविशयी सांगता पळय ಮಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಶ್ರೀಶೈಲ ಕಾಗೆಯಂತೆ ನಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮೀನು ಮೊಸಳೆಯಂತೆ ನಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಶ್ರೀಶೈಲ ಕಾಗೆಯಂತೆ तांकां आचारस ते जळके मागीर सिसडी पुराय न्हंयतूच वळटात न्ही तांगेलें आचरण आसता न्हंयतूच एकडे तेकडे वच्चे जाल्यार उदकांतू वचता जाल्यार तांकां थंय नाल्ल्यांचें म्हूण म्हणटा ते न्हाण न्ही ते म्हणटा नेसुचे उदकांत. तशी केन्नाय आचार आनी विचार दोनी जावका ते दोनी ओटू आसून साधन केल्यार मात्र मोक्ष मेळटा म्हूण. तशी केन्नाय आतां गितेंतूय परमात्मा आचार प्रभो धर्म आचार म्हणून सांगून म्हणला पळय सुरवेक धर्माक आचरणाचे एक विशेषता म्हूण सांगून सांगला. तशीची आतां मुक्ती मेळका म्हूण जाल्यार आचारय जावका विचारय जावका म्हूण आमकां कळ्ळें. आतां हो पास मुक्तीक खचित जावन आसुचेक विशय खंयचो ज्ञान की कर्म की भक्ती ज्ञान जावका म्हूण सांगून आतां आमकां कळ्ळें. तरी भक्ती म्हूण कसल्याक मध्वाचार्यान सांगलें म्हूण म्हळ्यार भक्ती आनी ज्ञान विंगड विंगड म्हूण न्हय. पूर्ण ज्ञान मेळना नासल्यार आमकां परिपूर्ण भक्ती येना. भक्ती आतां आमी करची भक्ती व्हड भक्ती न्हय सम आलोचन करचें आमी देवाल वयर प्रिती दवरताची देवाल खातीर आमी कितली की सकड काम करताची कितली की देहदंडन करताची कितली की व्रत उपास करताची यज्ञ याग करताची पूज करता अर्चन करता कसान एक विशय सांगया एक विष्णू सहस्रनाम नित्य आमी घरकड वाजयताची जाल्यार तांतू भितरी आमकां सकाम चिंतन ना म्हूण जाल्यार म्हळ्यार यज्ञ याग आमी करताची परमात्मा तुगेले प्रिती खातीर म्हूण लेखून करता आमी ना. आमकां कोणें सांगलें वैभव लक्ष्मी केल्यार अशी जाता सत्यनारायण केल्यार त्या परे फल मेळटा. तशीची सिद्धिविनायक व्रत केल्यार अशी विघ्न निवारण जाता. देवाल खातीर आमी मस्त गजो आमगे तीक वर्साक 3-4 यागो जाता गणोम जाता अनेक जाता दुसरें जाल्यार ते कस खातीर जाता देवाल प्रित्यर्थ म्हूण आमी करता की देवा आमकां कसले आशिल्ले दोश दूर करी आमकां संपत दी आमकां चेडवांक बरी करी बामणाक चांग करी वारडेक जावची तशी करी घर जावची तशी करी संत एक जागो घेवची तशी करी अशी पुरय लेखून आमी केल्ले म्हूण जाल्यार ते निश्काम जायना की तेदना भक्ती तांतू कशी
भक्ती म्हळ्यार कसं न्ही परमात्माला वयर परिपूर्ण प्रिती. आतां आमकां जिवनांत पळय कोणाला वयर मस्त प्रीती आसा तो कश्टार पडलो म्हण जाल्यार सर्व सवकाण दिवचे काही मागचे मुखार पळयनाच आमी. ताका दिवचे जाता नाके वापस म्हण कळल्यार नाबा तो मिगल तितले प्रितीचो ताका एक वयर घाल आमी म्हूण सांगून आशिल्ल्यान तूं मुखाल वाचकाण दितल जनय नाचवे. तशीच परमात्माक प्रिती दिवची म्हळ्यार तशीच तोच म्हाका जेवका तागेले खातीर हांव कसलेय करता. ताणें म्हाका कसलें दिवका म्हणना जाल्यार हांव तागेले खातीर कसले करूंक तयार आसा म्हूण लेखचेच पळय ती निश्काम भक्ती अव्यभिचारिणी भक्ती जाली. तशें जावन ती भक्ती येवका जाल्यार ज्ञान जेवका इत्याक म्हळ्यार ज्ञान नातिली भक्ती ती कसले काही प्रयोजन नातिली भक्ती जाली. आमगेल कसं की खातीर स्ವಂತ चिंतने खातीर आमी भक्ती केलेली ती ज्ञान नातिली भक्ती. बद परमात्माला महात्मा ज्ञान आमकां आयलें म्हण जाल्यार तेन्ना दृढ भक्ती तेन विना तृणमपी न चलती म्हळ्यार आमकां कळटा परमात्मा. हांव कितलेय नांक दडय कितलेय याग करी कितले तुगेल्यागी माग म्हाका मेळचें असल्यार मात्र मेळचें तुका खूश असल्यार मान तूं दिवचें. तशें जावन तुगेले खुशी खातीर करचें लायक नवे म्हूण लेखून केलें तें ज्ञान. ताजे खातीर म्हणलेलें महात्म ज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिक स्नेहो भक्तिरिती प्रोक्त तया मुक्तीर्न चान्यता म्हणून सांगून म्हणला पळय. खंयच्यान महाभारत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान सांगचें आसा तशी महात्मज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिक परमात्माले महात्मेचे ज्ञान असल्यारय आमकां तें सुदृढ ज्ञान अधिक ज्ञान आस म्हण जाल्यार तेदन तागेले वयर आसची स्नेह प्रीती ताका भक्तिरिती प्रोक्त त्या ताकाची भक्ती म्हणची ताजे निमती आमकां मुक्ती मेळची म्हूण. तरी ह्या भक्तीचे आमकां परिपूर्ण भक्तीच परमात्माले वैरी म्हणून कळचें केदना ती परिपूर्ण भक्तीचे कडेची लेवल म्हणटा पळय ते शरणागती प्रपत्ती म्हणून म्हणटाची. तशी परिपूर्ण जावन आशिल्ले लेवल ते भक्तीचे तशें जावन परमात्माले विशय महात्म ज्ञान परमात्माले दृढ जावन आमकां कळ्ळें. परमात्माला वैरी सर्वाधिक प्रिती आमकां आयली ती दृढ प्रितीची मन तागेले वैरी दवरलें सर्वय परमात्माक समर्पण केलें कर्मय परमात्माक समर्पण केलें. तशी ताका शरणागती म्हूण म्हणटाची. तो केन्नाय इशू हांव तागेलो दासू म्हूण लेखचेची शरणागती म्हणून सांगून म्हणटाची. तशी केन्नाय आतां शरणागती मोक्ष शरणागती निमती आमकां मोक्ष मेळटा म्हूण म्हणली पळय भक्तीचे परिपूर्ण हंत म्हळ्यार शरणागती निमती आमकां मोक्ष मेळटा. तें कसलें म्हूण म्हणलेले खातीर अनुकूलस्य संकल्पः प्रातिकूलस्य वर्जनम. कसले की आमी परमात्मा मेळका जाल्यार कसो करता त्या करताची म्हूण म्हळ्यार संकल्प करचे. परमात्मा मेळच्याक आमकां कसलच कडी अड्डी येता प्रातिकूल त्या पुरे वर्जन करचें. रक्षिष्यतीति विश्वासो केन्नाय आमगेलें रक्षण करचें परमात्मानची म्हूण म्हळ्यार दृढ विश्वासो. गोप्त्रत्व वर्णम तथा तशी परमात्मूची आमकां यजमानू म्हूण सांगून ताकाची एक तोच सर्वश्रेष्ठ आमी ताका शरण येवका म्हूण लेखचें. आत्मनिक्षेपकारपणीय षड्विधा शरणागती. तशी आमगेले खातीर आमी परमात्माले कशी शरण येवका म्हूण सांगून हो श्लोक आमकां सांगता. तशें जाल्यार सुरवेक पंद आमी एक विचार काडलो कसले दान धर्म तीर्थयात्रा तपस्यो व्रत उपवास हे पळय आमी परमात्माले खातीर करताची तांतू हें फल मेळटा तें फल मेळटा म्हणून परमात्माले खातीर करची न्हय मे. आतां आमी तिरुपती चिमकलेची वचून परमात्मा पळोवन येयलीत न्हय मे. तसले ते मोक्ष त्या पळय साधना जाली न्हय आमकां मोक्ष मेळना मे म्हूण म्हळ्यार प्रती एकय दान केल्यारय मोक्षा साधन जालें धर्म पालनय मोक्षा साधना तीर्थयात्राय मोक्षा साधना तपस्यो व्रत उपवास प्रती एकय मोक्षा साधन जाता म्हणून मजल्यान सांगल्यार मध्वाचार्य कसं सांगताची म्हूण म्हळ्यार खंयचेय हें केल्यार ताजितल्या एक मोक्ष मेळटा म्हूण म्हळ्यार जायना. आमी कस खातीर दान करताची म्हळ्यार उद्देशान न्हय सकाम जावन न्हय तें दान केल्लेलें तें सत्पात्र की अपात्र की तें कळूंक आमकां. आनी तीर्थयात्रा करतानाय आमी तीर्थयात्रा आमगेल्याक मस्त दुड्ड आसा खर्चून वर्च तितले दुड्ड आसा वचा एक उत्तर भारत यात्रा करून येवया पुरे क्षेत्र पळोवन येवया म्हूण सांगून
प्रत्येक क्षेत्रा वचून देवा पळोच पशी चढ तई वचून येईल हांगा गांवची जना कोळकान मे लागीशील जना पुराय कोळकान मे म्हण सांगून शॉपिंग करचे देवा पळोच पशी चढ उद्देशो भायर क्षेत्रांत शॉपिंग करून आमगेले गुरुताच्या आपले हें हांव तुका तिरुपती दुखून हाडलेलें हें बद्री दुखून हाडलेलें हें हरिद्वारा दुखून हाडलेलें तुगेले खातीर हाडलेलें म्हूण हांव बद्रीक तिरुपतीक हरिद्वाराक मंत्रालयाक हांगा थंय चमकली म्हूण सांगून तांकां कोळका म्हणून मात्र न्ही तांणी नमगनानतलरी म्हूण म्हणचे खातीर ते गांवचे म्हूण पर्टिक्युलर एक कसं की विशेषत आसोची वस्तू तांकां हाडून दिवकात आनी तूं गेलें परमात्मा पळोवचें जेल्वें हे धोडपुरी क्षेत्रा चमकल्या त्या जगन्नाथाक पळोवन भक्तीन एक पांयपणान हे धोळ तिरुपती क्षेत्रा वतन त्या वेंकटरमणा एक पांयपणान आयल्या रे मनस्पूर्वक समत हें आमकां पळोवचें सोणाची समत देवाक माती वरण पळोवपाक जाल्यार माती तोगू करून लोकून सोडतात आनी ते एक क्षण पळोवचे खातीर तितले व्हडले किंवन रब्बूक हांवें सम आमकां पळोवचें काही सोणी म्हणून गुणगुणेवच्याक गुणगुणे तलजनय मस्त जन आसत जाल्यार ते बरी एक क्षण परमात्मा पळोवन म्हगेलें जीवन सार्थक जाल्लें म्हणून लेखून येवचें भक्तय मस्त आसची निश्काम भक्ती आशिल्ल्या जनांक परमात्मू एक क्षण जाल्यार ताका तागेले वैरी आमकां दृश्टी घालूंक मेळ्ळ्यार पुरो इत्याक तांकां खंडीत गुतस परमात्मू आमकां तो सम पळोवचें मेळनासलें ताणें आमकां पळयलां खंडीत म्हूण म्हळेलें धैर्य तांकां आसता निजावन ते अपेक्षाशील जनाक हांव सम परमात्मा ताणें म्हाका पळयली की नाकी हांव येयली ताका कळ्ळी की नाकी मागीर कशी ताणें म्हाका लेखील पुराय दिवचें तिरुपती यात्रा करता म्हणलें हांव आयलां म्हूण ताका कळ्ळी की नाकी असले संशयार यात्रा करून कसो प्रयोजन तशी केन्नाय खंयचेय एक केल्यार मोक्ष मेळटा म्हळ्यार ना भक्तीन केला हांवें निश्काम जावन केला हांवें म्हणलेलें मुख्य जाता तशें जावन केन्नाय खंयचेय जावं तपसी जावो जप जावो दान जावो तप जावो मोक्ष तीर्थयात्रा जाल्यार जावो आमी निश्काम जावन करता परमात्माले प्रित्यर्थ जावन करता शिवाय आमकां कीर्ती मेळका प्रतिश्ठा मेळका म्हूण सांगून 4 जणांना आमकां होगळसुका ओ केन्ना पळयल्यार यात्रा करता 25-15 तिरुपती वचून येयली पळय ती 25 परत बद्री चमकल खंय कसो योग म्हूण 4 जणांनी सांगता म्हूण यात्रा केल्यार ते मोक्षाक साधन जायना तशें जावन केन्नाय कशी म्हळ्यार आत्ता तांतूय व्रत उपवास सकडस पळय तेणी केलें म्हूण हांव करचें हांव केलें म्हूण तांणी करचें तांगे ती केलें म्हूण आमगे ती करचें तशें जाल्ला शिवाय ते म्हळ्यार एक समाजान तो आमकां एक प्रतिश्ठीत स्थान मेळका तांणी हें व्रत करताची त्या व्रत करता तितलें देवाल काम करता इतलें देवाल काम करता तशी मेळका म्हूण लेखून व्रत उपासनी केल्यार तेवय प्रयोजन ना निजावन व्रत उपास हाचे अनुश्ठान पुडय ऋषी मुनींनी कितली की केला कृच चांद्रयाणी आदी व्रत चातुर्मास व्रत या पुरे ऋषी मुनींनी प्राकांत मस्त केला निष्काम जावन केला परमात्मा प्रित्यर्थ जावन केला देह दंडन करून परमात्मा पळोवन साधन करचे खातीर तांणी हें व्रत उपवास सकड केलेलें आमी तशी न्ही आमी कशी म्हळ्यार आमी व्रत उपास केलेले 10 जनां कोळका ताचे खातीर आमकां जी उपास म्हूण पूर जनाले जाल्यार सांगचे ताचे खातीर उपास करचे तें हें ना कसलें उपयोग ना तांतूय एकादशी उपासू आमगेले वैदिक तांतूय मध्व अंत भितर एकादशी विष्णू भक्तांक एकादशी उपासू एक मुख्यची म्हूण सांगताची तशी निराहार जावन आशिल्ले व्रत ते एकादशी उपासू आध्यात्मिक साधनेक एक श्रेष्ठ जावन आशिल्लो विषयो म्हूण सांगून म्हणटाची कशी विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते म्हणून परमात्मान भगवद्गीतेंतूय सांगला तशें जावन खंयचे एकादशी व्रत कसलें म्हळ्यार शरिरा भितरी रोगाक कारण जावचे सर्व कल्मश नाश करतकय मन शुद्धी जाता देह शुद्धी जाता म्हूण सांगून एकादशी समम किंचित पापत्राणम न विद्यते व्याजेनापि कृताराजन न दर्शयति मस्करी म्हूण सांगून म्हणला ते केल्ले म्हूण जाल्यार एकादशी व्रत केल्ले म्हूण जाल्यार
किंचित पापत्राणम न विद्यते यद्यपुणी पाप वर्ना म्हूण सांगून म्हणटाची हाचीक आमी हांगाक राबोवे संगिल्ले सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.